सर्वप्रथम आपण उदाहरण बघूया। उदाहरण पहिलं आहे की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा। तर या ठिकाणी हा एक विश्वास शब्द आहे। दुसऱ्या शब्दामध्ये विश्वास हा आमच्या वर्गातील हुशार मुलगा आहे। तर यामध्ये हा विश्वास आणि हा विश्वास शब्द सारखेच आहेत, परंतु ते वाक्यामध्ये कशा पद्धतीने काम करत आहेत त्यावरून त्या शब्दाची जात ठरत असते। तर यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा। आता या ठिकाणी जो हा विश्वास आहे तो इंटरनल आहे, अंतर्गत आहे, त्याच्यामुळे हे काय आहे, भाववाचक नाम आहे। भाववाचक नाम आहे। ओके, पण या ठिकाणचा पहिल्या वाक्यातील जो विश्वास आहे तो भाववाचक नामाचं कार्य करत आहे, कारण तो अंतर्गत आहे, व्यक्तीच्या आतमधील तो गुण, भाव, धर्म दर्शवित आहे, म्हणून हे भाववाचक नाम आहे। तर दुसऱ्या वाक्यातील विश्वास हा काय दर्शवित आहे, तर हा एक मुलगा आहे। कोण आहे तो, मुलगा आहे, म्हणून ते एका विशिष्ट मुलाचं नाव आहे विश्वास, म्हणून त्या ठिकाणी काय आहे, हे एक विशेष नाम आहे। विशेष नाम आहे। शब्द तोच आहे, परंतु काय झालेला आहे, वाक्यामध्ये शब्दाची जात, तो शब्द वाक्यामध्ये कोणते कार्य करतो आहे यावरून ठरत असते। ओके, त्याच्यामुळे लक्षात घ्या, शब्द जो आहे तो शब्द वाक्यामध्ये कशा पद्धतीनं काम करतो आहे त्याच्यावरून डिपेंड आहे की त्याला आपल्या काय म्हणायचं आहे, भाववाचक नाम म्हणायचं आहे की विशेष नाम म्हणायचं आहे की सामान्य नाम म्हणायचं आहे। तर हे पाहिलं आपण एका शब्दाचं नामामध्ये, एका शब्दाचं त्याच्या कार्यामध्ये त्याचं कार्य कसं करायचं ह्याच्यामध्ये आपण बघितलं। तर आता आपण बघणार आहोत अशा नामाचे, विशेष नामाचे, भाववाचक नामाचे धातुसाधित रूप कशा पद्धतीनं होतं, अव्ययासारखा त्याचा उपयोग कसा होतो, विशेष नामासारखा त्याचा उपयोग कसा होतो, भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग होतो, विशेष नाम हे सामान्य नामासारखा त्याचा उपयोग होतो, विशेषण आणि सामान्य नाम या दोघांचा उपयोग कशा पद्धतीनं वाक्यामध्ये एका शब्दामध्ये शोधला जातो हे आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, कारण हे जे पॉईंट्स आहेत हे परीक्षेमध्ये जशास तसे उदाहरणासह विचारले जातात, त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे हा फार महत्त्वाचा आहे। ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया। अशी नामे आहेत ज्यांचं की धातुसाधित नाम म्हणून त्यांचा उपयोग केला जाणार आहे। धातुसाधित नाम यावरून लक्षात घ्या, धातू म्हणजे काय, धातू म्हणजे मूळ शब्द, मूळ शब्द, मूळ क्रिया असणारा शब्द, मूळ शब्द याला धातू म्हणतात। मग अशा धातुसाधिताला, आता धातुसाधित म्हणजे काय, मग अशा मूळ शब्दाला जेव्हा प्रत्यय लागले जातात तेव्हा त्याला म्हणायचं धातुसाधित म्हणायचं। मग अशा मूळ शब्दाला जेव्हा प्रत्यय लागले जातात तेव्हा त्याचं रूप धातुसाधित रूप तयार होतं, पण त्याचं नाम म्हणून उपयोग करायचा आहे आता आपल्याला कशा पद्धतीनं, तर वाक्यामध्ये बघा, पहिलं उदाहरण बघूया की शिक्षकांचे वागणे प्रेमळ आहे, तिचे रडू पापण्यात तर हसू ओठात दिसतात। तर या ठिकाणी वागणेमध्ये मूळ शब्द कोणता आहे, वाग, वाग, आणि त्याला प्रत्यय कोणता लागला आहे, ने प्रत्यय लागलेला आहे। रडूमध्ये रड हा मूळ शब्द आहे आणि उ प्रत्यय लागलेला आहे। हसूमध्ये हस हा मूळ शब्द आणि कोणता प्रत्यय लागलेला आहे, उ प्रत्यय लागलेला आहे। तर या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा मूळ शब्दाला प्रत्यय लागला जातो त्यापासून काय बनतं, धातुसाधित बनतं, आणि धातुसाधिताचं वैशिष्ट्य काय असतं की ते अपूर्ण क्रिया दर्शवितं। मग असे धातुसाधित आहेत जे की अपूर्ण क्रिया दर्शवित आहेत त्यांना म्हणायचं धातुसाधित नाम। ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, मग असे जे मूळ शब्दाला प्रत्यय लागणार आहेत, कोणकोणते प्रत्यय कशा पद्धतीने लागणार आहेत, तर ने, उ, न अशा पद्धतीने प्रत्यय लागून त्याचे नामे तयार होणार आहेत, धातू आणि धातुसाधिताचे। ओके, आय होप तुम्हाला समजलं की हे कशा पद्धतीनं काम करतं ते। तर नेक्स्ट बघा, दुसरा प्रकार आहे की क्रियावाचक नामे म्हणून उपयोग होतो नामांचा, क्रियावाचक नामे म्हणून उपयोग होणार आहे। कशा पद्धतीनं, क्रियावाचक म्हणजे काय, क्रिया म्हणजे क्रिया दर्शविणारे, क्रिया दर्शविणारे काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये। मग या ठिकाणी उदाहरण बघूया आपण की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हसणे, दुसरं उदाहरण बघा, हसणे हा मनुष्याचा स्वभाव आहे। तर या ठिकाणी देणाऱ्याने, देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने, देणे आणि घेणे हे काय आहेत, मूळ शब्द आहेत, देणे आणि घेणे। तर या ठिकाणी प्रत्यय कोणता लागलेला आहे, नारे, नारे, दोन्ही याला काय लागलेला आहे, नारे प्रत्यय लागलेला आहे। हसणेमध्ये काय आहे, मूळ शब्द हस आहे, कोणता प्रत्यय लागला, ने प्रत्यय लागलेला आहे।
तर या ठिकाणी लक्षात घ्या, अशा क्रियावाचक शब्दांना काय होणार आहे, प्रत्यय लागणार आहे. कोणकोणते? नारा, ने, ताना इत्यादी प्रत्यय लागून त्याच्यापासून क्रियावाचक शब्द तयार होऊन ते एक धातुसाधितासारखंच काम करणार आहे. कारण त्यानं काय होणार आहे, ते अपूर्ण क्रिया दर्शवित आहे. म्हणून त्या ठिकाणी अशा क्रियावाचक शब्दांना, धातुसाधितांना क्रियावाचक नामे म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. आता याचं क्रियावाचक नामे आहे का? कारण इथे त्यांनी देणाऱ्याने एका व्यक्तीचा आहे, पण तो व्यक्ती नामासारखा उपयोग केलेला आहे. आणि घेणाऱ्याने, घेणारा व्यक्ती आहे, पण तो व्यक्तीलाच काय केलेला आहे, डायरेक्ट नाम म्हणून घोषित केलेला आहे. म्हणून या ठिकाणी देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने हे काय आहेत, क्रियावाचक नामे आहेत. तसेच हसणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. तर या ठिकाणी व्यक्ती हसतोय असं आहे का? तर नाही आहे. तर त्याचं व्यक्ती असण्याचा आणि तो कार्य काहीतरी करण्याची जी क्रिया आहे तो एकत्र आहे. त्याच्यामुळे हसणे हे काय आहे, एक क्रियावाचक नाम म्हणून इथे उपयोग केलेला आहे. ओके, आय होप तुम्हाला समजले की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये काही जर तुम्हाला डाऊट येत असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला मराठी व्याकरणाविषयी दुसरा कोणता टॉपिक हवा असेल तर तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. असे अजून बघणार आहोत आपण की नामाचे विविध उपयोग बघणार आहोत, जे की परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. हा प्रकार आहे की नामाचा विशेषणाचा नामासारखा उपयोग होतो. आता या ठिकाणी विशेषण आहे, पण त्या विशेषणाचा नामासारखा उपयोग करायचा आहे. तर ते कशा पद्धतीने होणार, तर उदाहरण बघूयात. आंधळ्याला पैसा द्या. तर या ठिकाणी आंधळ्याला. दुसरं उदाहरण आहे श्रीमंतांना गर्व असतो. तिसरं उदाहरण आहे गरिबाला कोण विचारतो. तर या ठिकाणी जो प्रथम शब्द आहेत आंधळ्याला, श्रीमंतांना, गरिबाला, तर या ठिकाणी हे काय आहेत, नामे आहेत. नामासारखा येथे त्याचा उपयोग होत आहे. पण हे मूळतः काय आहे, परीक्षेमध्ये विचारलं जातं की या ठिकाणी या श्रीमंतांना गर्व असतो, या ठिकाणी श्रीमंतांना हे काय आहे, नाम आहे की विशेषण आहे. तर तुम्हाला तिथे लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी जेव्हा श्रीमंतांना गर्व आहे मध्ये श्रीमंतांना हे काय आहे, नाम आहे एक. का नाम आहे, तर या ठिकाणी श्रीमंत विशेषणाला जेव्हा प्रत्यय लागतो त्या ठिकाणी ते विशेषण नामासारखं काम करत असतं. तर या ठिकाणी आंधळा, आंधळा, श्रीमंत, श्रीमंत आणि गरीब, गरीब हे मूळतः काय आहे, हे मूळतः विशेषण आहेत. पण यांना काय लागलेलं आहे, प्रत्यय लागला. प्रत्यय लागल्यानं काय बनतं, प्रत्यय कोणते लागले, याला, यांना, आला, च, इक असे प्रत्यय लागतात. आणि असे प्रत्यय लागल्यानंतर ते बनतं विशेषणा नामासारखा त्याचा उपयोग होतो. हे बनतं नाम बनतं. जेव्हा विशेषणाला प्रत्यय लागतात, कोणते प्रत्यय लागतात, तर हे याला, यांना, आला, च, इक. इकचं कसं होईल, जसं की पडीक, पडीकचं पडकं, पडीक. तर अशा पद्धतीनं पडकं या विशेषणाचं काय होणार आहे, पडीक हे नाम होणार आहे. तर यामध्ये विशेषणाला जेव्हा प्रत्यय लागले जातात तेव्हा त्या दोघांचं मिळून काय बनत असतं, नाम बनणार आहे. म्हणूनच या ठिकाणी विशेषणाचा नामासारखा उपयोग केला जातो. जर मूळतः विचारलं हे मूळतः कोणते शब्द आहेत, तर हे मूळतः आंधळा, श्रीमंत, गरीब हे एक विशेषण आहे. या विशेषणाला काय लागलं आहे, प्रत्यय लागला. इथे काय लागलं, याला, ताना, आला. तर अशी प्रत्यय लागले. मग अशी प्रत्यय लागल्यानंतर त्या विशेषणाचं काय झालं, नामामध्ये रूपांतर झालं. म्हणजेच विशेषणाचा नामासारखा तेथे उपयोग झालेला आहे. हे उदाहरणं फार महत्त्वाचे आहेत आणि हा नियमसुद्धा फार महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा हेच उदाहरणं विचारले जातात. त्याच्यामुळे हे पॉईंट्स फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. चौथा प्रकार आहे की अव्ययांचा नामासारखा उपयोग. आता इथे जिथं विशेषणाचा नामासारखा उपयोग केला तिथे इथे काय आहे, अव्ययांचा नामासारखा उपयोग आहे. आता अव्यय कोणकोणते, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय हे काय आहेत, अविकारी आहेत. अविकारी आहेत म्हणजे काय, की त्याच्यामध्ये विकार होणार नाही आहे, न बदलणारे आहेत. ओके, न बदलणारे असे शब्द आहेत जे की अविकारी आहेत. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय ह्या 4 प्रकारांमध्ये आपण जितके पण शब्द पाहतो ते सर्व शब्द कसे आहेत, अविकारी आहेत, न बदलणारे आहेत. आणि त्यातील सर्व शब्द जेव्हा नामासारखं काम करतात तेव्हा ते काय आहे, तशा नामांचा, अशा अव्ययांचा तिथे नामासारखा उपयोग होत असतो. आता काही उदाहरणं बघूयात आपण. जसं की तिच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
नेक्स्ट उदाहरण बघा, जास्त वाहवा झाल्याने तो शेफारलाय. तर या ठिकाणी पहिल्या वाक्यातील परंतुचा आणि दुसऱ्या वाक्यातील वाहवा हे शब्द काय आहेत, मूळ काय आहेत, हे अव्यय आहेत. पण वाक्यामध्ये त्यांचा वापर कसा केलेला आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे की ते वाक्यामध्ये काय म्हणून वापरले जात आहेत. तर या ठिकाणी हा परंतुचा आणि वाहवा हे वाक्यामध्ये अव्यय जरी मूळतः असले तरी ते नामासारखा तेथे नामासारखा त्यांचा तिथे उपयोग होत आहेत. हे कसे शब्द आहेत, अविकारी आहेत, न बदलणारे आहेत, परंतु ते शब्दामध्ये कार्य कशाचं करत आहेत, कार्य ते करत आहेत नामाचं कार्य करत आहेत. म्हणून शब्दाची जात ही वाक्यामध्ये ते कोणतं कार्य करत आहे त्यावर डिपेंड असते ते. ओके, आय हॅव तुम्हाला पॉईंट समजला की विशेषणाचा नामासारखा उपयोग आणि अव्ययाचा नामासारखा उपयोग. अजूनही काही असे प्रकार आहेत जे की त्याचा नामासारखा उपयोग होतो, ते आपण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते क्लिअर करणारच आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता बघूयात आपण की विशेष नामाचा अनेकवचनी उपयोग करायचा आहे. बघा लक्षात ठेवा, विशिष्ट काय हा पॉईंट तर का महत्त्वाचा आहे परीक्षेमध्ये. एकतर विशेष नामाचं काय होत नाही, अनेकवचन होत नाही. ओके, अनेकवचन होत नाही. मग का होत नाही, कारण तर विशेष नाम काय आहे, तर व्यक्ती वस्तू घटकाचं ते एक विशेष नाम दर्शवित असतं, म्हणून त्याचं अनेकवचन होत नाही. मग या ठिकाणी अशा विशेष नामाचा जेव्हा अनेकवचनी उपयोग करायचा आहे तर त्या बेसिसमध्ये काय करावं लागेल, तर त्या ठिकाणी विशेष नामाचं अनेकवचनी रूप होण्यासाठी त्याला विशेष नामाच्या पूर्वी काय लावावं लागणार आहे, संख्यावाचक शब्द लावावा लागणार आहे. ओके, संख्यावाचक शब्द प्लस विशेष नाम या बेसिसवर ते विशेष नाम अनेकवचन म्हणून तिथे त्याचा उपयोग होणार आहे. आलं लक्षामध्ये तुमच्या. बघा, विशेष नामाचा अनेकवचनी उपयोग करायचा आहे. उदाहरणार्थ समजून घेऊया की आईने 16 सोमवारांचे व्रत केले. आणि नेक्स्ट उदाहरण आहे, माझ्या गावात बरेच नारद आहेत. तर या ठिकाणी विशेष नाम कोणतं आहे, सोमवार आहे आणि नारद आहे. पण या ठिकाणी सोमवार आणि नारद हे अनेकवचनी केले जाऊ शकतात का, तर नाही केले जाऊ शकत. कारण तर विशेष नामाचे अनेकवचन होत नाही, हा बेसिक नियम आहे. मग या ठिकाणी अशा विशेष नामाला अनेकवचन करायचं आहे तर त्याच्या अगोदर काय करायचं आहे, तर त्या विशेष नामाच्या अगोदर आपल्याला असा शब्द दर्शवायचा आहे, संख्यावाचक शब्द, ज्याच्याने की मग काय होणार आहे, त्या विशेष नामाचं अनेकवचनामध्ये रूपांतर होणार आहे. तर या ठिकाणी हाच नियम आहे जो परीक्षेमध्ये हा नियम वारंवार विचारला जातो. यावर उदाहरणंही वारंवार विचारली जातात, म्हणून हा नियम फार महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, विशेष नामाचं अनेकवचन होत नाही, पण विशेष नामाला अनेकवचनामध्ये करण्यासाठी त्या विशेष नामाच्या पूर्वी काय करायचं आहे, अनेकवचनीय संख्यावाचक शब्द आपल्याला तिथे दर्शवायचा आहे. त्या ठिकाणी मग त्या संख्यावाचक शब्दावरून ते विशेषणाचं काय होणार आहे, अनेकवचनीय रूप होणार आहे. ओके, आय हॅव तुम्हाला समजले. खूप सोपं आहे पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. नेक्स्ट बघा, सामान्य नामाचा विशेष नामासारखा उपयोग करायचा आहे. आता सामान्य नाम आहे, सामान्य नामाचा विशेष नामासारखा उपयोग करायचा आहे. म्हणजेच काय, तर सामान्य नाम हे स्वतः विशेषणासारखा गुण प्रकट करेल. ओके, सामान्य नाम काय करेल, विशेष गुण प्रकट करेल, विशेष गुण प्रकट करेल. तेव्हा त्या बेसिसवर ते काय होणार आहे, सामान्य नाम एक विशेष नामाचं तिथे काम करणार आहे. उदाहरणार्थ बघा, आता या ठिकाणी हिमालयात अनेक साधू राहतात. तर या ठिकाणी हिमालयात, तो आताच पुण्याहून आला. तर या ठिकाणी पुण्याहून, आता हिमालय, पुणे हे काय आहेत, हिमालय विशेष नाम आहे, एका विशिष्ट पर्वताचं नाव आहे. पुणे एका विशिष्ट जिल्ह्याचं, एका विशिष्ट शहराचं नाव आहे. तर या ठिकाणी मग काय होत आहे, तर अशा विशिष्ट नामाला काय करत आहे, विशेष नामाला सामान्य नामासारखा उपयोग करण्यासाठी त्यामध्ये तो नाम त्या विशेषणाचा गुण प्रकट करत आहे. ओके, म्हणजे त्या म्हणजे ते सामान्य नाम स्वतः विशेषणासारखा गुण प्रकट करत आहे. म्हणजे यामध्ये हिमालय आहे का केवळ, नाही, हिमालयात म्हणजे तो एक नाम तिथे आहे. विशेष नामाचा सामान्य नामासारखा उपयोग म्हणजे अशा विशेष नामाने काय केलेलं आहे, स्वतःला एवढं सामान्य ठिकाणी ठेवून नामाने स्वतःला नामाच्या ठिकाणी ठेवून सामान्य नामासारखं तिथे काम केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, त्याचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.
माझे वडील म्हणजे जमदग्नीच आहे. तर या ठिकाणी कुंभकर्ण आणि जमदग्नी हे काय आहेत, विशेषण आहेत. परंतु त्या ठिकाणी ते काय केलेलं आहे, एका साध्या गोष्टीला, एका साध्या व्यक्तीला दिलेलं नाव आहे. जसं की या मुलाला मुलगा आहे, पण तो कसा आहे, कुंभकर्णच आहे. म्हणजे हा कुंभकर्ण कसा केला, कुंभकर्णच. तर हा एक सामान्य नामासारखा त्याचा उपयोग केलेला आहे. वडील कसे आहेत, जमदग्नी आहेत, म्हणजे खूप रागीट आहेत. तर या ठिकाणी मग अशा विशेष गुणाचा काय केलेला आहे, तिथं सामान्य नामासारखा उपयोग केलेला आहे. म्हणजेच विशेष नाम स्वतःला साध्या ठिकाणी ठेवून सामान्य नामासारखा तिथे काम करत असतो. या ठिकाणी विशेष नामाचा सामान्य नामासारखा उपयोग इथे होत आहे. ओके, कुंभकर्ण, जमदग्नी हे काय आहे, तिथे सामान्य नाम आहेत. पण मूळ काय आहे, हे विशेष नाम आहेत, परंतु ते सामान्य नामासारखं वाक्यामध्ये काम करतात. ओके, नेक्स्ट आहे भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग होतो. आता भाववाचक नाम आहेत ज्या की इंटरनल आतल्या गोष्टी आहेत, पण ज्या की व्यक्त केल्या जात नाहीत, परंतु तेथे त्याला विशेष नामासारखा तिथे त्याचा उपयोग केलेला आहे. विशेष नाम, आता विशेष नाम म्हणजे विशिष्ट व्यक्ती घटकाचं नाव असणार आहे तिथं. तर या ठिकाणी उदाहरणामध्ये बघूयात आपण. तर विश्वास परीक्षेत पास झाला, शांती ही माझी बहीण. तर या ठिकाणी विश्वास, शांती हे काय आहेत, हे आतले गुण आहेत. मूळतः याचा जो स्वभाव आहे या शब्दांचा आतले गुण दर्शविण्याचा आहे. परंतु या ठिकाणी विश्वास परीक्षेत पास झाला म्हणजेच कोण, तर विश्वास परीक्षेत पास झाला म्हणजे एखादा मुलगा तिथे पास झालेला आहे. म्हणून या ठिकाणी हा जो विश्वास शब्द आहे तो एका विशेष नामासारखं काम करत आहे, कारण ते एका विशिष्ट मुलाचं नाव दर्शवित आहे ज्याचं नाव आहे विश्वास. अशा ठिकाणी म्हणून मूळतः भाववाचक नाम असलेला शब्द काय दर्शवित आहे, विशेष नाम दर्शवित आहे, कोणतरी मुलाचं तेथे नाव दर्शवित आहे. नेक्स्ट आहे शांती. शांती ही माझी बहीण आहे. आता शांती ही काय आहे, एक आतली शांतता आहे, पीस आहे, जी की दाखवल्या जात नाही, जी भावनिक आहे, जी गुण दर्शवित आहे. पण या ठिकाणी हा जो शांती शब्द आहे ते काय दर्शवित आहे, एक बहिणीचा आहे, म्हणजे तिथे बहीण दर्शवित आहे. तर या ठिकाणी म्हणजेच काय, ती कोणती तरी मुलगी आहे जिचं विशिष्ट नाव आहे शांती. म्हणून या ठिकाणी हा जो भाववाचक शब्द आहे शांती मूळतः भाववाचक शब्द आहे, परंतु तो वाक्यामध्ये विशेष नामासारखा तिथे त्याचा उपयोग होत आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, असे भाववाचक शब्द जेव्हा वाक्यामध्ये स्वतःच विशेष नामासारखं काम करतात, त्या नामाचा उपयोग विशेष नामासारखा होत असतो. ओके, आय होप तुम्हाला समजले हे पॉईंट्स. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील. परीक्षेमध्ये यावर आधारित परीक्षेत विचारलंच जातं उदाहरणासह, कारण उदाहरणंसुद्धा महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये विचारतातच. म्हणून हा मी घटक घेतलेला आहे. यावर आधारित, या पॉईंट्सवर आधारित जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणता टॉपिक हवा असेल तर तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडला नसेल तेही तुम्ही आपलं लाईक और डिसलाईक करू शकता. आणि जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट अकॅडमी विथ चंचल.